पाहिजे. तर त्यानंतर उमेश आणि श्रीयुत उमेशजी उर्फ फुकाबाई यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटला या आयोजनाला गोड शुभेच्छा आल्या. धन्यवाद उमेशजी. हॅलो हॅलो. येस येस उमेशजी कथोरे साहेब यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटला गोड शुभेच्छा आल्या. धन्यवाद उमेशजी कथोरे साहेब. याच दरम्यान माननीय श्रीयुत पंकजी गरद यांना मी विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. हॅलो. तर वळतोय मॅचकडे. अगदी दोन्ही संघ एकामेकासमोर भिडलेत. एका बाजूला टीम लांबच आहे तर दुसऱ्या बाजूला आंब्याचा पाडा. तर सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं गेले आंब्याच्या पाड्या संघाने आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. ते हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय अजय आणि दोन सलामीचे फलंदाज स्ट्रायकर एंडला रोशन, नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतो सुशांत. यस बघायचंय एक चांगला बॅटल आता देखील मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये टीम विश्वगड संघ विजयाचा नाणं फुंकून पुढच्या सत्रामध्ये त्यांनी मात्र प्रवेश केलाय. गोलंदाज सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. गोलंदाज अजय सज्ज होते पहिला चेंडू घेऊन. स्ट्रायकर एंडला फलंदाज रोशन पाहायला मिळेल. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, इथे निघून जातो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बीट केलाय, फसवलाय. पहिल्या चेंडूवरती मिळालाय चकवा आणि म्हणतात ना पहिला वार लाख मोलाचा. तो पहिला वार करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. समोर असेल फलंदाज रोशन. हा चेंडू आपल्या बॅटच्या पट्ट्यावरती एवढासा आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला आणि त्याच्या जोरावरती धाव जमवली जाईल ती एक. आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल एक या आकड्यावरती. श्रीगणेशा केला जातोय, खातं उघडलं जातोय वैयक्तिक आणि सांघिक देखील. रोशनच्या बॅटमध्ये पहिला चेंडू जर बघायला गेलं तर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी बीट झाला, फसवलं गेलंय आणि त्याच्या पुढच्या चेंडूवरती लगेच पुढच्या चेंडूवरती एक सिंगल धाव चोरली गेली आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. श्रीगणेशा केला जातोय, खातं उघडलं जातोय. याच दोन चेंडूंचा खेळ झालाय. एक धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय अजय. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये. इथे मात्र थोडंसं फंबलिंग झाली, आपल्या पायांमध्ये थोडासा धावताना अडचण आली. त्याच्या जोरावरती मात्र पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. तसं अनगाव एंड कडनं सुरुवात केली जाते गोलंदाजीला. गोलंदाज पंचांना पार करून हा चेंडू हाताळलाय. इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न, हवे चेंडू मिस टाइम स्ट्रोक आणि सरळ जाऊन हातामध्ये विसावलतोय. पहिला विकेट आदरा बसताना. कमांड डीजे.
थँक्यू दिसे. तर नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 6 प्रथमेश मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतो. यस, कर्णधार आहेत या संघाचे आणि कर्णधारांना आता मात्र मैदानामध्ये गरज लागली आहे, कारण की पॉवर प्लेचा षटक चालू असताना पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम. जर पहिल्या चेंडूचा विचार केला तर निर्धाव, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती एक विकेट देखील मिळाला अगदी डीप स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये. आणि तिथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आता मात्र जाताना पाहायला मिळतोय स्वतः या संघाचे कर्णधार. कर्णधार कशा प्रकारचा खेळ करतील बघूयात. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, उडवलाय बॅटच्या पट्ट्यावरती जसा आला होता. याच्या लिहिल्या होत्या 6 धावा आणि या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. थँक्यू दिसे. यस, टीम विश्वगड तुम्हाला विनंती करेल आपलं शुल्क जमा करायचंय. टीम विश्वगड तर वळतोय मैदानाकडे पुन्हा एकदा. 5 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि या 5 चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. अजय. एक मोठा फटका खाल्ल्यानंतर अजय कमबॅक करेल का? पुढचा चेंडू यावेळेस चांगला होता, फटका देखील तेवढा चांगला, पण पाठीमागे खेळाडू तैनात असतील लॉंग ऑनच्या रिजर मध्ये. चेंडूला कलेक्ट करतायत आणि फेकीपर्यंत एकदा वंकित केली जाईल आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या नुकसानवरती प्रथमतः फलंदाजी करताना ती म्हणजे लांबा संघाची 8 या आकड्यावरती. यस, एक विकेट आला, पण हे देखील बघावं लागेल लांबा संघाकडनं एक मोठा फटका देखील आला होता, तो म्हणजे फलंदाज रोशन याच्या बॅटमधनं. रोशनचा जर विचार केला तर वैयक्तिक 4 चेंडूंना फेस केलेत आणि ज्यामध्ये वैयक्तिक धावांचा जर विचार केला तर 8 धावा, म्हणजे संघाच्या जेवढ्या धावा झाल्यात त्या फक्त रोशनच्या बॅटमधनं आल्यात. म्हणजे रोशन या संघासाठी इम्पॉर्टंट किती आहे ते इम्पॉर्टन्स मैदानामध्ये दाखवताना सज्ज होत आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज सतीश सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक असेल. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पहिला चेंडू घेऊन. सतीश. स्ट्रायकर एंडला फलंदाज रोशन पाहायला मिळेल. पहिला चेंडू यावेळेस सोडू दिलं, जाऊ दिलं. पंच वळतायत आणि पंचांनी आम्हाला इशारा केला की हा चेंडू असेल वाईड. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. आजचा दिवस शेवटचा असेल आणि ज्या दिवसाची वाट आतुरतेने पाहत होतो तो दिवस उजाडलाय. आज जर हवेचा विचार केला तर आज वातावरणामध्ये खूप सारे दमट पाहायला मिळतोय आणि मी कालच्या दिवसामध्ये उल्लेख केलं होतं. हे आधी पाहायला मिळत नव्हतं, पण आता का पाहायला मिळतं याचा रिझन आपण आहोत. झाडं कमी होत चाललेत, ऑक्सिजन लेवल कमी होत चालले हवेमध्ये आणि त्याच्या जोरावरती मात्र अशा प्रकारचं वातावरण आता पाहायला मिळतोय. कारण की गेले 5-10 वर्षापूर्वी जर पाहायला गेलं तर असं कधी वातावरण पडत नव्हते. प्रॉपर एक टायमिंग होता त्या ऋतूंचा, त्या टायमात ऋतू पाहायला मिळायचे, पण यावेळेस मात्र काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषे बाहेर, षटकार आणि या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावरती. तर या 15 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती विकेटचा जर विचार केला तर एक विकेट मैदानामध्ये. आणि रोशन, मी म्हटलं होतं ना की रोशनने ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये खेळ दाखवला होता, तर असं वाटतं की रोशन या मॅच मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथे हवे जेल आणि रोशन याची खेळी संपुष्टामध्ये, ज्याचा उल्लेख मी करत होतो त्याला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. कमांड डीजे. थँक्यू दिसे. यस, या चेंडूचा जर विचार केला तर टप्पा प्रॉपर लेंथ वरती होता, फलंदाजाच्या रेडिएशन मध्ये पण होता, पण चुकी काय झाली, पण तो चेंडूला जास्त उंची मिळाली आणि फलंदाज थोडासा हा फटका खेळण्यामागे कुठेतरी लेट झाले. त्याच्या जोरावरती चेंडू जो होता तो अंगावरती जास्त आला होता, जास्त उंची प्राप्त केली होती चेंडूने, त्याच्या जोरावरती हा फटका फसला. अगदी जर
प्रॉपर टायमिंग झालं असतं या चेंडूला तर मी असं म्हणेन की हा चेंडू कन्वर्ट झाला असता सीमारेषेबाहेर. पण कुठेतरी लेट झाले. टायमिंग साधता आला नाही. ताकद प्रॉपर होती पण चेंडूचा टायमिंग झाला नाही. त्याच्या जोरावरती बॅटच्या वरती लागला हा चेंडू आणि फलंदाज रोशन याला मात्र परतावं लागलंय आणि मोठा मासा गळाला लागला नक्कीच. इथून मात्र पलटवार येऊ शकते टीम आंब्याचा पाडा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज सतीश आपला पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत प्रथमेश. हा चेंडू प्रथमेशाच्या बॅटमधनं आडव्या पट्ट्याचा फटका होता. पाठीमागे खेळाडू तैनात असेल पण चांगलं क्षेत्ररक्षण फेकीपर्यंत एक धाव अंकित केली आहे आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. नक्कीच प्रथमेश याचा जर विचार केला तर या संघाचा कर्णधार आहे आणि अनेकदा असं म्हणतात ना की संघाचा कर्णधार जो असतो त्याच्यावरती खूप साऱ्या मॅचचा कारोमदार डिपेंड असतो आणि इथे मात्र मैदानामध्ये तो पाहायला मिळतो. यस कशा प्रकारे मॅचला सिच्युएशन नुसार हँडल करून त्या प्रकारचा खेळ करतो की काय. हा चेंडू चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. पाठीमागे खेळाडू तैनात असतील सर्कलमध्ये चेंडूला अडवला जातोय शॉर्ट मिडॉनच्या रिझर्व्हमध्ये आणि फिकीपर्यंत एक धाव मात्र चिताच्या चपळाईने कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. क्रिकेट विश्वाचा जर विचार केला तर 17 आकडा अशुभ देखील आहे आणि जर दुसऱ्या पद्धतीने बघायला गेला तर काही जणांचा 17 आकडा हा चाहता आहे म्हणजे एबीडी वेलियर्स याचा जर्सी क्रमांक. हा चेंडू उडवलाय हवेत मिस टाइम स्ट्रोक आणि प्रथमेश याला मात्र परतावं लागलंय. कमांड डीजे न्यारीच होती त्याची हिंमत तेजा पाटील भाईची ताकद त्याची ताकद तेजा त्याची ताकद त्याची ताकद तेजा त्याची ताकद. धन्यवाद. तर मान्य श्रीयुत भूषणजी शेलार साहेब यांना मी विनंती करेन शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. त्याचबरोबर आणखी एक नाव घेऊ इच्छितो. कालच्या दिवसामध्ये देखील मी उल्लेख केला होता की मान्य श्रीयुत जयजी पाटील साहेब ऋतवी स्पोर्ट्स अनगावचे हे खेळाडू आहेत एक प्रतिनिधी आहेत आणि त्यांना मी विनंती करेन शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय ज्यांच्या माध्यमातून आपल्या असोसिएशनला फर्स्ट एड किटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि मी म्हणेन कालच्या दिवसामध्ये देखील म्हटलं होतं फर्स्ट एड किट म्हणजे पहिला डॉक्टर. हा पहिला डॉक्टर आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. त्यांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज संजय. पहिला चेंडू इथे मात्र स्लोअर चेंडू हाताळला होता. फिंगर स्पिन केली होते फिंगर रोल केले होते चेंडूवरती. त्याच्या जोरावरती हा चेंडू प्रॉपर बॅटवरती आला नव्हता आणि त्याच्या जोरावर धावसंख्या फलकावरती जोडली जाईल ती 2 या आकड्यावरती आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 19 या आकड्यावरती. 19 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. तिसरा षटक प्रगती पथावरती असताना पहिल्या चेंडूचा खेळ झालाय म्हणजे इथून मोठे फटके मारायला सुरुवात करावी लागेल. करंट रन रेट जर पाहायला गेलं तर 8.50चा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुढचा चेंडू इथे चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. स्वतःच्या संघासाठी जवळजवळ 2 ते 3 धावा वाचवल्यात आणि इथे पंचांकडे अपील देखील केली होती पण रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर. दरम्यान माननीय श्रीयुत जितूजी ठाकरे साहेब कवाड यांचं इथे आगमन होते. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम आपला हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती 21. मग क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं होतं. जर हा चेंडू त्याच्या हातामध्ये निसटला असता तर पाठीमागे गॅप होता आणि चौकार जाण्याची देखील शक्यता होती. पण काय क्षेत्ररक्षण केलं अप्रतिम. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलाय. हा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका मारण्याच्या नादामध्ये पंचांचा इशारा येतोय डिक्लरच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन वाढेल ती तब्बल 22 या आकड्यावरती. याच दरम्यान भावेश साठी पारितोषिक आलंय अनिकेत शिलारकडनं. जर भावेश याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले गेले तर अनिकेतजी शिलार यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्रायकर एंडला भावेश पहिला चेंडू. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता अगदी लॉंग ऑफच्या रिजर मध्ये खेळाडू तैनात कलेक्ट करून फेकी परंतु एक धाव कंप्लीट करताय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल की काय. तू मेमे पाहायला मिळाली पण ही चुकी क्षेत्ररक्षकाकडनं झाली आणि त्याचा फायदा मात्र उचलला जातोय. बघा बॅकअप खूप जास्त इम्पॉर्टंट असेल पण इथे बॅकअप मिळाला नाही आणि त्याच्या जोरावरती जिथे धाव होती एक
तिथे धावा जमवल्या गेल्या तर 2 आणि क्रिकेट विश्वामध्ये मी अनेकदा म्हटलंय आणि पुन्हा एकदा म्हणेन, की एक धाव ही म्हणजे लाख मोलाची असते. या एक धावेची किंमत शेवटच्या क्षणी कळत असते. म्हणजे जेव्हा तुम्ही एक धावा जपाल, जेव्हा एक धावा वाचवण्यासाठी जर चांगले प्रयत्न कराल, तेव्हाच तुम्ही पुढे असता. या प्रकारची जर चुकी केली तर समोरचा संघ मात्र दोन्ही हाताने ती चुकी संधीचं सोनं करायला उभा असतो आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. गोलंदाज संजय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. खेळाडू तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण फेकी गचाल वाईडिश फेकी होती. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. वारंवार या चुका केल्या जातात आणि या चुकांचा फायदा समोरचा संघ उचलतोय. यास आंब्याचा बाडा संघ अजून स्टेबल आहे, पण अतिरिक्त धावांचा जर विचार केला तर खूप जास्त दिल्यात बाईच्या स्वरूपामध्ये. जवळजवळ 3 ते 4 आतापर्यंत धावा ज्या अतिरिक्त आलेल्या आहेत. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. कारण की सत्र सकाळचं आहे. इथून टीम लामत संघाने 30 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर एक कठीण परिस्थिती तुमच्या समोर येईल आणि त्या कठीण परिस्थितीला तुम्हाला सामोरं जायचं नसेल तर इथेच स्वतःला आवरावं लागेल. धावसंख्या फलकावरती 26. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू बॅटच्या फेसवरती तेवढ्या प्रकारे आला नाही. पाठीमागे खेळाडू तैनात असतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मधून खेळाडू धावत जाऊन चेंडूला अडवून फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट करतात. याला म्हणतात चाणाक्ष वृत्ती. यस नो आणि वेट. हा कॉलिंग खूप जास्त इम्पॉर्टंट असून तो कॉलिंग पाहायला मिळतोय मैदानाच्या मध्ये आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 28 या आकड्यावरती. चेंडूचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय, षटक समाप्त होते. म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र 2, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसऱ्या चेंडूवरती 1 आणि त्यानंतर सलग 3 चेंडूवरती 2-2 धावा, ज्यामध्ये 2 चेंडू जर बघितले तर मिसफील्डच्या जोरावरती या 2 धावा मिळाल्या होत्या. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते ती 28 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती, ज्याला म्हटलं जातं हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाज निलेश याला मात्र प्रमोट केलंय. टीम रौदी संघाचे कर्णधार आणि टीम शेलार संघाचे कर्णधार. टीम रौदी आणि टीम शेलार संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे नाणेफेकीच्या कक्षामध्ये. तर गोलंदाज सज्ज होतोय निलेश आपलं शेवटचं षटक घेऊन. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण. हा चेंडू इथे आडव्या पट्ट्याचा मारण्याचा प्रयत्न होता, पण लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर चेंडू पंचांनी इशारा केलाय वाईड चेंडू असेल. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढतीये, जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. बघा मी मगाशीच म्हटलं होतं की लामत संघाने 30+ किंवा 35+ स्कोर बनवला तर एक कठीण परिस्थिती मैदानामध्ये उभे करतील. यस, त्यापासून रोखायचं असेल तर इथून मात्र प्रत्येक चेंडू मागे मोजून मापून चेंडू हाताळावे लागतील. हा चेंडू हवेत होता, पण नोमॅन्स लँड मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. इथे रनआउटची संधी असेल, पण फेकी थोडीशी खराब पाहायला मिळेल. त्याच्या जोरावरती 2 धावा या कंप्लीट केल्या जातील. यस, या प्रकारचे तुम्हाला जर विकेट घ्यायची असेल तर मी नक्कीच म्हणेन की डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करा, कारण की हंडी नाही तर मुंडी एक रिस्क घ्यावीच लागते. दरम्यान शेलार संघाचे कर्णधार धनेश इथपर्यंत पोहोचलेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर टीम रौदी आम्ही विनंती करतोय तुमचे देखील कर्णधार इथपर्यंत पोहोचवा. तर पहिल्या चेंडूवरती धावा आल्या त्या 1 वाईड आणि त्यानंतर 2 अशा जोरावरती पहिल्या चेंडूवरती धावा आल्या 3. 4 धावा आल्यात एका चेंडू मागे. 2 वाईड आणि 2 धावा अशा जोरावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. पुढचा चेंडू इथे चांगला चेंडू होता, चांगली लेंथ, चांगली लाईन, टप्पा देखील सुरेख पकडला आणि त्याच्या जोरावरती उसळी घेऊन चेंडू निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बीट केलंय, फसवलंय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल, माफ करा, धावसंख्या निर्धाव असेल.
पुढचा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. फलंदाजाला एका जाग्यावरतीच उभं केलंय, एका जाग्यावरतीच उभं ठेवलंय आणि त्या प्रकारची गोलंदाजी बघा, म्हटलं होतं ना की मोजून आपण गोलंदाजी करावी लागेल आणि ती करायला सुरुवात केली जाते निलेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खाल्ल्यानंतर हा पलटवार चांगला होता, हा कमबॅक चांगला होता. पुढचा चेंडू बॅटची एज आणि हातामध्ये. तसं नक्कीच विकेट प्राप्त होताना पाहायला मिळतोय. फलंदाज आउट होताना पाहायला मिळाला आपल्याला प्रवीण. नवीन फलंदाज अक्षय मैदानाकडे रवाना होताना पाहायला मिळेल स्ट्रायकर एंडला. प्रवीण हा मात्र प्रयत्न करत होता पण कुठेतरी अपयशी ठरला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळवल्या, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. जसं षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आला, कुठेतरी धावांची गतीला कुठेतरी ओढ दिली गेली. पुढचा चेंडू पुण्याच्या एकदा हवेमध्ये आहे. एमिस टाइम स्ट्रोक पण झेल सुट्टी, चांगले प्रयत्न होते. फिकीपर्यंत 2 धावा या कंप्लीट करतायत आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. या चेंडूचा जर विचार झाला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय, म्हणजे एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. निलेश आपल्या गोलंदाजीवरती सज्ज होते शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 34. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. गोलंदाज निलेश सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळेल. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता पण बॅटची एज घेऊन निघून जातोय डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. विजयासाठी 36 धावांची गरज असेल. यस, यापुढील होणारी मॅच दोन्ही संघ, एका बाजूला शेलार तर एका बाजूला रौदी, दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. दोन्ही आपापल्या विभागामध्ये एक त्यांचा वेगवेगळा गाजावाजा आणि आता मात्र एकामेकासमोर उतरणार आहेत. तर दोन्ही संघांची कर्णधार इथपर्यंत पोहोचलेत. मी यस माननीय श्रीयुत जितूजी ठाकरे साहेबांना विनंती करतोय नाणेफेकीच्या कक्षाकडे वळायचंय. माननीय श्रीयुत सोमनाथजी जाधव साहेब हे वळताना पाहायला मिळतात टॉसबॉक्स कडे. यस, नाणेफेकीचा कौल केला जातोय मान्यवरांच्या माध्यमातून. जय बजरंग अशी कॉलिंग असेल आणि नानाबाई स्मृती. तर शेलार संघाच्या कर्णधाराने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. शुभेच्छा दिल्या जातात दोन्ही संघांना. तर शेलार संघाचे कर्णधार सर्वप्रथम जर विचार केला नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सकाळचं सत्र पाहायला मिळतोय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. हे अगदी जर विचार केला तर गेले 2 ते 3 आठवड्यापासून तुमचा जो पहिल्यांदा जो गाजावाजा होता तो कुठेतरी थांबताना पाहायला मिळतोय. म्हणजे तुम्हाला कुठेतरी ओढ दिली आहे, पण आता या मैदानामध्ये किती अपेक्षा घेऊन उतराल तुम्ही? चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही क्वालिफाय पण झालेलो आहे दुगाड फाटा इथे. जुगाड फाटा इथे क्वालिफायर झालेत आणि आज पुन्हा एकदा इथे नवीन अपेक्षा घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरलात. तर कालच्या दिवसामध्ये कोणी चांगला खेळ केला आणि आजच्या दिवसामध्ये या मैदानामध्ये कोणाकडे जास्त अपेक्षा कराल? सगळ्या टीमकडून अपेक्षा आहे.
तसं नक्कीच तर बोलतोय रौदी संघाच्या कर्णधाराकडे. तसं तुमची प्लेइंग 11 मध्ये कोणते असे टॉप खेळाडू असतील ज्यांच्याकडून तुम्ही जास्त अपेक्षा ठेवाल? जगदीश आहे, अभिषेक आहे, देवेंद्र आहे आणि नवीन आहे वैभव. तसं नक्कीच जगदीश याचा विचार केला तर अनेक सारे मैदान याने देखील गाजवलेत आणि सीझनवरती प्रॅक्टिस करताना देखील पाहायला मिळतोय. आज या टुर्नामेंटमध्ये शेलारच्या विरोधामध्ये जगदीश प्रभावशाली ठरेल का? काय वाटतं? हा नक्कीच प्रयत्न तर तो 100% करेल. तसं नक्कीच जर विचार केला तर अगदी लांबचा पल्ला गाठून तुम्ही इथपर्यंत पोहोचले. त्या मैदानामध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय आणि या टुर्नामेंटबद्दल काय म्हणाल? टुर्नामेंटबद्दल खूप सुंदर आयोजन नियोजन केलं आहे. तसं नक्कीच ऑल दी बेस्ट विनामूल्य. हे होते टीम राऊदी संघाचे कर्णधार आणि हे होते शेलार संघाचे कर्णधार. तेजा पाटील भाईची ताकद, त्याची ताकद तेजा, त्याची ताकद, त्याची ताकद तेजा, त्याची ताकद. हे साहिल किस्मतराव सांगतोय आज, होता हो दम भाईच्या नावात, त्याच्या नावात होता, त्याच्या नावात, त्याच्या नावात होता, त्याच्या नावात. हे प्रशांत धन्यवाद शेलार DJ. सांगतोय आज. 36 धावांचा आव्हान पार पाडताना दोन सलामीचे फलंदाज मैदानाकडे. एका बाजूला दशरथ तर एका बाजूला विकी. स्ट्रायकर एंडला दशरथ पाहायला मिळेल, नॉन स्ट्रायकर एंडला विकी पाहायला मिळतोय आणि गोलंदाज षटक क्रमांक पहिलं घेऊन सुशांत मात्र सज्ज होत आहे. स्ट्रायकर एंडला दशरथ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं असेल, पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज सज्ज होतोय सुशांत. पहिला चेंडू इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण पहिला चेंडू निघून जातो निर्धावच्या स्वरूपामध्ये. तसं या प्रकारची सुरुवात समोरच्या संघाची देखील झाली होती. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू होता आणि त्यानंतर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. इथे देखील समोरचा संघ तेच करेल का आंब्याचा पाडा बघावा लागेल. एका बाजूला आंब्याचा पाडा तर एका बाजूला लांबच असा बॅटल पाहायला मिळतोय आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. सुशांत. हा चेंडू फुलटॉस होता. लॉंगऑफच्या रिजनमध्ये तटावलेला चेंडू. पाठीमागे खेळाडू तैनात असतील रोशन आणि या चेंडूला अडवून फेकीपर्यंत एकदा वंकित करतात आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. श्री गणेशा केला जातोय, खातं उघडलं जातं वैयक्तिक आणि सांघिक देखील. 22 चेंडू आणि 35 धावांचं आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. 2 चेंडूंचा खेळ झालाय, तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असेल. हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता, तेवढा चांगला स्ट्रोक देखील खेळलाय. पाठीमागे खेळाडू तैनात आहेत ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये आणि फेकीपर्यंत एक धावी कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल मंद गतीने ती 2 या आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पॉवर प्ले मध्ये मी म्हणेल की 12 ते 15 धावा ह्या येण्या गरजेच्या आहेत, कारण की हे जे आव्हान 36 धावांचं आव्हान ठेवलंय त्यातले जे 36 धावांचा जर विचार केला तर पहिले पॉवर प्ले मध्ये 12 ते 15 धावा हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतील. जर पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात झाली तर नक्कीच असं म्हणता येईल की टीम आंब्याचा पाडा संघ एक पाऊल पुढे असेल. मग ती चांगली सुरुवात करून देईल का लामत संघ? कारण की लामत संघ देखील विकेटच्या शोधामध्ये उतरलाय आणि इथून 1 ते 2 विकेट मिळाले तर ते मात्र एक वेगळा गाजावाजा करतील. पुढचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय.
4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 2 या आकड्यावरती. 5वा चेंडू प्रगतीपथावरती असेल. हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपामध्ये. बघा म्हटलं होतं ना की लांबच संघ अटॅक करणारा आहे, कारण की त्यांना ठाऊक आहे इथून विकेट घ्यावे लागतील आणि विकेट घ्यायचा असेल तर काय करायचं, अटॅक करायचा. आणि तो अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजांवरती प्रेशर देण्याचं काम केलं जातोय आणि जेव्हा जेव्हा फलंदाजावरती दबाव येतो तेव्हा तेव्हा विकेट मिळण्याची संधी देखील तेवढीच वाढते. पण इथे फलंदाज पुन्हा एकदा कुठच्याही प्रकारचा दबाव न घेताना पलटवार देईल का लांबच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये बघावं लागेल. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा. हा चेंडू उडवलाय अगदी चांगल्या पद्धतीने पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. निघून जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल एका 36 धावांचा पाठलाग करताना 6 या आकड्यावरती. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गवला तारा तिमिर हरा घरचा शिवाजी राजा. धन्यवाद डीजे. तर कॅमेरामॅनांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती वळायचंय. वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. यस शाही सन्मान स्वागत सत्काराकडे वळतोय तर माननीय श्रीयुत जितूजी ठाकरे साहेब कवाड गौरी कलेक्शनचे प्रोप्रायटर यांच्या शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करेल स्वप्नील पाटील यांना. यस मी स्वप्नील पाटील यांना विनंती करतोय माननीय श्रीयुत जितूजी ठाकरे साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. यस कवाड गौरी कलेक्शन याचे प्रोप्रायटर देखील आहेत जितूजी ठाकरे साहेब. यस त्याचबरोबर माननीय श्रीयुत सोमनाथजी जाधव साहेब कवाड यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी यतीश शेलार याला विनंती करतोय. माननीय श्रीयुत सोमनाथजी जाधव साहेब मी यतीश शेलार यांना विनंती करेल शाही सन्मान स्वागत सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर माननीय श्रीयुत जयेशजी पाटील साहेब यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करेल देवीदासजी शेलार यांना. यस माननीय श्रीयुत जयजी पाटील साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. थँक्यू धन्यवाद. वळतोय मैदानाकडे पुन्हा एकदा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती. यस धन्यवाद डीजे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 8 या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 4था चेंडू प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीवरती. प्रथमेश संघाचा कर्णधार अष्टपैलू खेळाडू आणि अनेकदा आपण बघतोय ना की कर्णधार हा अष्टपैलू असतो. पुढचा चेंडू हा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. वेगवान होता चेंडू ते सरार होता आणि फरार होतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये. आणि या निर्धावच्या
जोरावरती धावसंख्या स्थिरावली गेली 8 या आकड्यावरती. बघा एका बाजूने आंब्याच्या पाड्या संघाचा जर विचार केला तर कोणत्याही प्रकारचा विकेट मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे ते स्टेबल आहेत, पण धावा देखील यायला पाहिजेत. विकेट जरी गमावला नसेल तरी पण डॉट चेंडूचं जर प्रेडिक्शन बघितलं गेलं तर डॉट चेंडू खूप जास्त खेळलेत, म्हणजे धावा येत नाहीयेत कुठेतरी. गोलंदाजाने मात्र यावेळेस जसं म्हटलं धावा येत नाही तसं आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार 6 धावांसाठी. होऊन गेला सहा नायक खरंच धुरंधर होऊन गेला सहा नायक खरंच धुरंधर ठाणे जिल्ह्यात एक नंबर ठाणे जिल्ह्यात एक नंबर ज्ञानाबाई हा किंग मेकर ठाणे जिल्ह्यात एक नंबर. तर माजी क्रिकेटर माननीय श्रीयुत काळू आमचे शेलार साहेब यांना विनंती करतोय शाही सन्मानात व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या या षटकाराच्या जोरावरती जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. यस, 5 चेंडूंचा खेळ झालाय, 14 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रथमेशच्या विरोधामध्ये हा हल्ला पाहायला मिळाला होता. अगदी जर विचार केला तर पहिले 4 चेंडूवरती प्रथमेश अधिराज्य गाजवत होता. कुठेतरी प्रथमेशचा बोलबाला पाहायला मिळाला, पण जसा बॅटच्या रेडिएशन मध्ये आला तसा मात्र विकी याने आपले हात सैल केले, आपले खांदे ढिले करताना पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला फेकून दिला सीमारेषे बाहेर 6 धावांच्या जोरावरती. आणि या षटकाराने नक्कीच विकी सांगतोय की मी एवढ्या लवकर हार मानणार नाही. माझ्या विरोधामध्ये तुम्हाला लढायचं असेल तर प्रयत्न तेवढेच तुम्हाला करावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आपटून टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येईल. हा चेंडू असेल नो आणि पुढचा चेंडू पंचांनी दिलाय नो आणि पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट, म्हणजेच सोने पे सुहागा असंच म्हणेन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा फ्री हिटचा चेंडू होता, तेवढा फायदा उचलता आला नाही. अगदी गॅप मध्ये चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल की काय. निघून जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. होऊन गेला सहा नायक खरंच धुरंधर होऊन गेला सहा नायक खरंच धुरंधर ठाणे जिल्ह्यात एक नंबर ठाणे जिल्ह्यात एक नंबर ज्ञानाबाई हा किंग मेकर ठाणे जिल्ह्यात एक नंबर ज्ञानाबाई हा किंग मेकर. होऊन गेला सहा नायक खरंच धुरंधर ठाणे जिल्ह्यात एक नंबर ठाणे जिल्ह्यात एक नंबर ज्ञानाबाई हा किंग मेकर ठाणे जिल्ह्यात एक नंबर ज्ञानाबाई हा किंग मेकर ज्ञानाबाई हा किंग मेकर ज्ञानाबाई हा किंग मेकर ज्ञानाबाई हा किंग मेकर ज्ञानाबाई हा किंग मेकर. होती बाईची आदाती लय न्यारी मानायची त्याला लोक सारी मानायची थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. तो वळतोय मैदानाकडे. दरम्यान मी सोनटके गावती आपले वरिष्ठ नागरिक इथपर्यंत जेवढे पोहोचले त्यांना सर्वांना विनंती करेन शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पहिला चेंडू इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या रिचरमध्ये प्रथमेश तैनात असतील. चेंडूला कलेक्ट करून फेकीपर्यंत एकदा अंकित केली जाते. यस, गोलंदाजीचा कारभार मात्र आता मात्र रोशनच्या हातामध्ये सांभाळला गेलाय आणि हा निर्णायक षटक असू शकतो, कारण की या षटकामध्ये खूप सारे उत्तरे दडलेत. तर मी सोनटके गावचे प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर माजी खेळाडू जे इथपर्यंत पोहोचले त्यांना विनंती करतो शाही सन्मानात व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे ज्ञानेभाई स्मृती चषक 2022 मध्ये. यस, एक क्रीडाचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. यापुढील होणारी मॅच एका बाजूला जय बजरंग शेलार
तर एका बाजूला साही ग्रुप रौदी संघ असेल. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या गतीने तटावलाय. पाठीमागे प्रथमेश तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण पण फेकी गचाळ आहे की काय आणि चेंडूला कल्लेक करून लावेपर्यंत धावा जमवल्या गेल्या त्या 2 आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 1 धाव. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 22. या 2 धावेच्या जोरावरती 22 धावसंख्या. जर विकेट हॅट्रिक घेतली तर सचिन चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 300 रुपयाचं पारितोषिक आहे. या चेक साठी थर्ड अंपायरचा मात्र इथे यूज केला जाईल. दहा चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज असेल. 10 चेंडू 14 धावा. थर्ड अंपायर आमचे मात्र पोहोचले तिथे तटस्थ आहेत आणि आता मात्र रोशन गोलंदाजीवरती सज्ज होतोय. काय करे रोशन आता बघावं लागेल कारण की रोशन वरती आता थोडासा दबाव असेल. पुढचा चेंडू घेऊन रोशन सज्ज होतोय. हा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. पाठीमागे खेळाडू तैनात असेल. फेकी परंतु 2 धावा वाईडिश फेकी पाहायला मिळाली. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो की काय आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 24 या आकड्यावरती. बघा आंब्याच्या पाड्या संघाने ज्या प्रकारच्या चुका केल्या होत्या त्या चुका पुन्हा एकदा लांबच संघाकडनं पाहायला मिळतात. याच तुम्ही अनेकदा म्हणतोय ना की तुम्ही जेव्हा मैदानामध्ये उतरता फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली देखील उतरा कारण की या 2 गोष्टींचा जेव्हा तालमेल होतो तेव्हा तुमच्याकडनं चांगला खेळ होतो. याच थिंक करा की डेंजर एंडला कुठे थ्रो करायचे आहे. डेंजर एंड ओळखायला शिका. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुढचा चेंडू हा मात्र उंचीवरती चेंडू गेलाय खूप जास्त. जेल सुटतीये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की काय. रनआउटची देखील संधी असेल आणि फलंदाज होतोय बाद. विकी बॅक टू द डगआउट. हिम्मतवाला लई दिलवाला होता हो साऱ्यांची जान. हिम्मतवाला लई दिलवाला होता हो साऱ्यांची जान. आमचा न्यान्या भाई होता हो खरी ठाणे जिल्ह्याची शान. आमचा न्यान्या भाई होता हो खरी ठाणे जिल्ह्याची शान. आमचा न्यान्या भाई होता हो खरी ठाणे जिल्ह्याची शान. आमचा न्यान्या भाई होता हो खरी ठाणे जिल्ह्याची शान. धन्यवाद दिसे. बघा या प्रकारच्या ज्या झेल असतात या प्रकारच्या ज्या कॅचेस असतात त्या दिसताना वाटतात सोप्या पण त्या असतात कठीण कारण की एका सरळ रेषेत चेंडू आपल्या हातामध्ये पडत असतो आणि तो चेंडू हातामध्ये बाउन्स होण्याची शक्यता पण असते. या प्रकारच्या कॅचेस सोप्या वाटतात पण हातामध्ये चिपकत नाही. पण ज्या फ्लायटेड कॅचेस असतात ज्या मात्र सीमारेषेवरती कॅचेस येत असतात त्या मात्र सोप्या असतात कारण की त्या हातामध्ये चिपकतात कारण की त्यांचा जो वेग असतो तो आपल्या शरीराकडे असतो त्यामुळे चिपकण्याची त्यांची संधी जास्त असते आणि हे अनेकदा आपण बघतोय. तर इथे मात्र धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. याच नवीन फलंदाज मैदानाकडे निलेश पाहायला मिळेल. इस गोलंदाज सज्ज होत आहे पुन्हा एकदा. रोशन आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू प्रहार केलाय अगदी डाऊन दी ग्राउंड स्टेट ड्राईव्ह चेंडूला खेळून काढलाय. दोघांमध्ये दमछाक झालाय आणि चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर चौक. बघा तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता कशा प्रकारे तो चेंडू प्रहार पाहायला मिळाला आणि अनेकदा असं सर सचिन रमेश तेंडुलकर म्हणतात ना की सर्वात सेफ शॉट तुम्हाला खेळायचा कोणता तर तो म्हणजे स्टेट ड्राईव्ह आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालं. चांगला फटका चेंडूला ड्राईव्ह केला होता. जसं की अगदी जर विकीचा चेंडू विचार केला तर आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 22 धावा बनवल्यात. 29 पैकी 22 धावा या त्याच्या नावावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज म्हणजे विकीचा विकेट इथून खूप जास्त इम्पॉर्टंट असेल आता असं आपल्याला कळून चुकलंय. हा चेंडू पंचांचा इशारा तो वाईड. अतिरिक्त धावा मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती म्हणजे विजयासाठी 7 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 6. इथे शुभ आगमन होतंय. हा चेंडू इथे कव्हर पॉइंटच्या रेजर मध्ये नक्कीच अडवला जातोय. फेकी परत 2 धावा या कंप्लीट करतील आणि 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 32 या आकड्यावरती. यस दरम्यान शुभ आगमन होतंय आपले लाडके सर्वांचे. यस जुगाडफाटा परिसरामधले
माननीय श्रीयुत विश्वाजी जिगू पाटील उद्योगपती यांचं इथे आगमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. यस, जय बजरंग सोनटाके आयोजित ज्ञानाबाई स्मृती चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. वेलकम. नक्कीच एक गोड व्यक्तिमत्व, एक युवा उद्योजक माननीय श्रीयुत विश्वाजी जिगू पाटील यांचं इथे आगमन झालंय. हार्दिक स्वागत आहे. थँक्यू दिसे. तर वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. या धाव संख्या फलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 32 या आकड्यावरती. विजयासाठी 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. 6 चेंडू 4 धावा. काय घडेल काय बिघडेल. एका बाजूला टीम लांबच असेल तर एका बाजूला टीम आंब्याचा पाडा. इथून कोण जाणार पुढे. गोलंदाजीवरती सिद्धेश सपकाळ मात्र सज्ज होतोय. षटक क्रमांक 4 घेऊन अंतिम षटक असेल. 6 चेंडू विजयासाठी, धावांची गरज 4. पहिला चेंडू इथे हवेत आणि झेल सुटतीये. बघा या प्रकारची चुकी झाली. बघा या चेंडूवरती जर विकेट मिळाला असता तर मी असं म्हणेन की गोलंदाज कुठेतरी कमबॅक करू शकतो. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता कशा प्रकारे चेंडू हाताळला होता सिद्धेश सपकाळ. यस, चांगला चेंडू होता. फलंदाजाने शफल देखील केलं होतं. बॅटच्या फेसवरती तेवढा चेंडू आला नव्हता आणि एक सरळ सोपी झेल होती, पण कुठेतरी आपल्या स्वतःवरचा कॉन्सन्ट्रेशन सुटला आणि डिसबॅलन्स झाला क्षेत्ररक्षक. त्याच्या जोरावरती मात्र ही झेल सुटली. हा चेंडू डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये पाठीमागे खेळाडू तैनात असतील. फेकीपर्यंत धाव जमवली जाईल ती 1 आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये 34 या आकड्यावरती. म्हणजे आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल. यस, इथून जर मॅच मध्ये पलटवार करायचा असेल, इथून जर मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर मी असं म्हणेन की विकेट खूप जास्त इम्पॉर्टंट असेल. गोलंदाज सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू इथे निर्धाव हाताळला गेलाय. हा चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होईल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थिरावली गेली 34 या आकड्यावरती. म्हणजे 3 चेंडू विजयासाठी धावांची गरज असेल ती 2. यस, मी जय बजरंग शेलार संघाचा एक प्रतिनिधीला विनंती करतोय आमच्यापर्यंत जोडायचंय. पुण्याचा एकदा गोलंदाज सज्ज. स्लोअर चेंडू होता. इथे मात्र फलंदाजाने ओळखले आणि चेंडूला सरळ फेकून दिला. विजयाचा नाणा फुगायला सीमारेषे बाहेर. चौकार.